बोल. इथे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब्स आहेत, त्यांना रुबिक क्यूब्स असं म्हणतात. हा सगळीकडे अवेलेबल असणारा कॉमन क्यूब 3x3चा क्यूब आहे. आपल्या कुठे जत्रेत वगैरे भेटतो. सर हा स्क्रॅम्बल करून मी शेफल करतो. हा ट्रँग्युलर क्यूब आहे. हा पण कॉमन क्यूब आहे, बऱ्याच ठिकाणी भेटतो. आपण सोडवायला खूप इझी आहे. हे आपल्याकडे एक्झाम्पल आहे, स्नेक क्यूब्स आहे, सिलेंडर आहे, मिरर क्यूब आहे, विंडमिल आहे, मास्टरक्रॉमिक्स आहे, लाईन आहे, सिलेंडर, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब आहेत. आता ते आपण 3-4 क्यूब्सचे आपण सोडून प्रात्यक्षिक दाखवणार आहोत. ओके. तू हा ऑलरेडी हे केलेलं आहे, तर तू याच्यातलंच कोणतरी एक चूज करून तू करू शकतोस. त्यामुळे पहिले तुम्ही एक शफल करून द्या. हा सांगतो, हा स्नेक क्यूब आहे. हा आधीपासून असा असतो, हा सॉल्व क्यूब आहे. ओके. ह्याला आपण असं स्क्रॅम्बल केलं. ओके. आता हा असं विस्कटल्यामुळे ह्याला आपण स्नेक क्यूब असं म्हणतो. ओके. आणि याचा शेप स्नेक सारखा असतो. आता ह्याला आपल्याला साधे क्यूबच्या नॉर्मल शेपमध्ये आणायचं. करू सुरुवात? हो. ओके. बघा किती जलद गतीने त्याने एक क्यूब करून दाखवला, जो ऑलरेडी. आता दुसरा तुम्ही पाहू शकता. 3x3चा क्यूब आहे. आपण पाहू शकते त्याच्या हातामध्ये 3x3 आणि तो क्यूब सोडवायची सुरुवात केली आहे त्याने. हे सोडवायचे एक अल्गोरिदम फॉर्म्युले असतात आणि त्याप्रमाणेच केलं तरच हे सफल होऊ शकतो. जगातील 3%च लोक हा क्यूब स्वतःहून सॉल्व्ह करू शकतात. टेक्निक शिकवल्यावर कोणी करू शकतो, पण जनरली हे क्यूब जर सोडवलं तर त्याचा विद्यार्थ्यांची आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते. तर हे खेळणं असं आहे जे विद्यार्थ्यांना मोबाईलपासून लांब ठेवतं आणि त्यांची आत्मविश्वास आणि जी क्युरियोसिटी वाढवायचा प्रयत्न करते. ज्याला क्यूब सोडवता येतात त्याला फॉर्म्युले चांगले माहीत असतात, अल्गोरिदम, आणि त्याचा उपयोग त्यांना सायन्स आणि मॅथ्ससाठी होतो. तर विद्यार्थ्यांनी जरूर असा एक प्रयत्न करायला पाहिजे की त्यांनी एकाग्रता वाढवण्यासाठी जर अशा प्रकारचे क्यूब सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे सगळं बुद्धीशी रिलेटेड असल्यामुळं त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे या गोष्टींचा. तर इतर मोबाईलचे गेम खेळण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारचे जर रुबिक क्यूब वेगवेगळ्या प्रकारे सोडवलं, अप डाऊन लेफ्ट राईट, आणि शेवटची लेअर चालू आहे त्याची अप डाऊन लेफ्ट राईट, हे त्याचे फॉर्म्युलेज आहे. शेवटची लेअर्स बरेच दिवसात वापर नसल्यामुळे थोडंसं हार्ड येतोय, त्याच्यामुळे बेरिंग असतात बऱ्यापैकी. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब्स असतात. आणि शेवटच्या स्टेप पुढे आलं, डावी उजवी दोन्ही हात जसं चाललेले आहेत, फिंगर मुवमेंट्स बघा त्याच्या, आणि अशा रीतीने ऑलमोस्ट होत आलेलं आहे. तर 1 मिनिटाच्या आत किंवा अर्ध्या मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे होतं, थोडंसं वेळ लागला. ठीक आहे, त्याचा प्रॅक्टिस, पण ते आता झालेलं आहे. आपण पाहू शकताय क्यूब पूर्ण करू. ओके, खूप छान. हे बघू, हा ट्रायंग्युलर क्यूब आहे, त्याला एक शफल करतोय. खूप दिवसांनी काढले सर त्यांनी, हे बरेच दिवसात आहे. तुम्ही याला त्याला निमित्त भेटले आणि क्यूब भेटले. बघायला हे सगळं सोपं असेल तरी खूप अवघड आहे, पण ते फॉर्म्युले सोडलं तरच शक्य होतं. तर काही सेकंदात तसंच होणार आहे, कारण त्याला त्याचे फॉर्म्युलेच माहिती आहे. ओके, छान. ओके. बघा किती लवकर हे तुम्ही जर मस्तिष्कावर तुमच्या जर नियंत्रण असेल आणि तुमचं लक्ष जर तुम्ही केंद्रित करू शकाल, चांगल्या प्रकारचं करू शकत असाल, तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे टास्क आयदर इन फॉर्मॅट हे असले फॉर्मॅट असेल किंवा तुम्हाला लिखाणाचे फॉर्मॅट असेल किंवा जे अजून काही विविध ज्या पद्धती आहेत, तर तुम्ही तुमचं जर मन केंद्रित केलं तर या जगात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही अवघड वाटतात दिसायला, परंतु जर तुम्ही तुमच्या मस्तिष्काचा चांगल्या प्रकारे वापर केला तर त्याच्यावर सुद्धा मात करता येते. आणि याचं प्रात्यक्षिक जे आहे तर भवितने पहिलं हस्ताक्षरांमध्ये आणि नंतर हे जे काही पझल सॉल्व्ह करण्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. खूप छान भवित.